नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान या विषयावर महत्त्वाचे 50 प्रश्न बघणार आहोत. सर्व बेसिक प्रश्न आहेत. MPSC, तलाठी भरती, पोलीस भरती, रेल्वे भरती यांसारख्या परीक्षांमध्ये नेहमी विचारले जातात. प्रश्न क्रमांक 1. भारताचे इंडिया हे इंग्लिश नाव कोणत्या शब्दापासून बनले आहे? भारताचे इंडिया हे इंग्लिश नाव कोणत्या शब्दापासून बनले आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे इंडस या शब्दापासून. प्रश्न क्रमांक 2. भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी, मुंबई. प्रश्न क्रमांक 3. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए, राजस्थान. प्रश्न क्रमांक 4. भारतात एकूण किती राज्य आहेत? भारतात एकूण किती राज्य आहेत? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे सी, 28. प्रश्न क्रमांक 5. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे गंगा. गंगा या नदीची लांबी 2525 किलोमीटर आहे. प्रश्न क्रमांक 6. भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे? भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे ब्रह्मपुत्रा नदी. प्रश्न क्रमांक 7. भारतात सर्वाधिक जनसंख्या घनत्व असलेले राज्य कोणते आहे? भारतात सर्वाधिक जनसंख्या घनत्व असलेले राज्य कोणते आहे? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 8. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती. या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे श्रीमती प्रतिभाताई पाटील. प्रतिभाताई पाटील ह्या 12व्या राष्ट्रपती होत्या. प्रश्न क्रमांक 9. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे जी. मावळणकर. प्रश्न क्रमांक 10. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे मोर. प्रश्न क्रमांक 11. भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे? भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे भरत चक्रवर्ती. प्रश्न क्रमांक 12. भारताचा सर्वात उंच मिनारा कोणता आहे? भारताचा सर्वात उंच मिनारा कोणता आहे? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे कुतुब मिनार. प्रश्न क्रमांक 13. भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे हिराकूड धरण. प्रश्न क्रमांक 14. भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे अटल रोड बोगदा. प्रश्न क्रमांक 15. भारताची सर्वात उंच मूर्ती कोणती आहे? भारताची सर्वात उंच मूर्ती कोणती आहे? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. प्रश्न क्रमांक 16. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते आहे? भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते आहे? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे SNDT महिला विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 17. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोठे स्थापित केले गेले? भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोठे स्थापित केले गेले? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 18. एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवणारी प्रथम भारतीय महिला कोण आहे?
एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवणारी प्रथम भारतीय महिला कोण आहे? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे कमलजीत संधू. प्रश्न क्रमांक 19. एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला कोण होती? एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला कोण होती? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे बछेंद्री पाल. प्रश्न क्रमांक 20. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 21. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे उमेशचंद्र बॅनर्जी. प्रश्न क्रमांक 22. प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहेत? प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे राकेश शर्मा. प्रश्न क्रमांक 23. भारतात कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? भारतात कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक 24. भारतात बनलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता आहे? भारतात बनलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता आहे? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे राजा हरिश्चंद्र. प्रश्न क्रमांक 25. राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट भारतात कधी तयार झाला? राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट भारतात कधी तयार झाला? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे 1913. प्रश्न क्रमांक 26. भारताच्या कोणत्या भागात मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते? भारताच्या कोणत्या भागात मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे वायव्य. प्रश्न क्रमांक 27. भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती? भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे सरोजिनी नायडू. प्रश्न क्रमांक 28. सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या? सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे एम. फातिमा बीवी. प्रश्न क्रमांक 29. स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे लॉर्ड माउंटबॅटन. प्रश्न क्रमांक 30. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 31. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू कधी बनले? भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू कधी बनले? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे 15 ऑगस्ट 1947. प्रश्न क्रमांक 32. भारताची प्रथम महिला पंतप्रधान कोण बनली? भारताची प्रथम महिला पंतप्रधान कोण बनली? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे इंदिरा गांधी. प्रश्न क्रमांक 33. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 34. शेती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा आहे. शेती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा रिकामी जागा आहे. या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे पाठीचा कणा. प्रश्न क्रमांक 35. भारतातील एकूण पिकाखालील जमिनीपैकी किती टक्के जमीन तांदळाखाली आहे? भारतातील एकूण पिकाखालील
जमिनीपैकी किती टक्के जमीन तांदळाखाली आहे? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे 22%. प्रश्न क्रमांक 36. पहिला भारतीय रंगीत चित्रपट कोणता आहे? पहिला भारतीय रंगीत चित्रपट कोणता आहे? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे किसान कन्या. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी लाईफ टाईम अचिव्हमेंटचा ऑस्कर विजेता कोण आहे? खालीलपैकी लाईफ टाईम अचिव्हमेंटचा ऑस्कर विजेता कोण आहे? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे सत्यजित राय. प्रश्न क्रमांक 38. भारतीय केंद्र सरकारच्या पहिल्या महिला मंत्री कोण आहेत? भारतीय केंद्र सरकारच्या पहिल्या महिला मंत्री कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे राजकुमारी अमृत कौर. प्रश्न क्रमांक 39. बुद्धिबळातील प्रथम भारतीय विश्वविजेते कोण आहेत? बुद्धिबळातील प्रथम भारतीय विश्वविजेते कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे विश्वनाथ आनंद. प्रश्न क्रमांक 40. भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र. भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र. या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे द न्यूज टुडे. प्रश्न क्रमांक 41. डबल शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे? डबल शतक झळकवणारी प्रथम भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे मिताली राज. प्रश्न क्रमांक 42. द न्यूज टुडे हे भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र कधी सुरू झाले? द न्यूज टुडे हे भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र कधी सुरू झाले? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे 3 जानेवारी 2001 रोजी. प्रश्न क्रमांक 43. आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रथम भारतीय न्यायाधीश कोणाला नेमले गेले? आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रथम भारतीय न्यायाधीश कोणाला नेमले गेले? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे डॉक्टर नागेंद्र सिंह. प्रश्न क्रमांक 44. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर बनणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर बनणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे के.जे. उद्देशी. प्रश्न क्रमांक 45. भारतात सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते आहे? भारतात सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते आहे? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 46. प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे 9 जानेवारी. प्रश्न क्रमांक 47. कोणता रंग आपल्या राष्ट्रीय ध्वजाच्या शीर्षस्थानी असतो? कोणता रंग आपल्या राष्ट्रीय ध्वजाच्या शीर्षस्थानी असतो? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे गडद भगवा रंग. प्रश्न क्रमांक 48. राष्ट्रीय ध्वजाचा गडद भगवा रंग काय दर्शवितो? राष्ट्रीय ध्वजाचा गडद भगवा रंग काय दर्शवितो? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे सामर्थ्य आणि धैर्य. प्रश्न क्रमांक 49. भारतीय संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचे स्वरूप कधी स्वीकारले? भारतीय संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचे स्वरूप कधी स्वीकारले? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे 22 जुलै 1947 या रोजी. प्रश्न क्रमांक 50. भारताची प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष आहेत? भारताची प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष आहेत? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे मीरा कुमार.
मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, भेटूयात अशाच आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.